सर्वांना नमस्कार. अभ्यास करतायत असल्या म्हणजे 4चा टाइम म्हणजे एकदम चांगला झोपेचा टाइम मोडून तुम्ही लेक्चरला आलात. काहीतरी ते प्रोडक्टिव्ह झालं पाहिजे. तुम्हाला काहीतरी स्वतःचा व्यवस्थित प्लॅन. काल ज्यावेळेस मी काल संध्याकाळी आपलं म्हणजे दुपारीच आली वाटतं राज्यसेवेची ऍड. मी संध्याकाळी 6च्या दरम्यान ती पाहिली, कारण दिवसभर अभ्यास करत असताना मेन्सचा, राज्यसेवा मेन्सचा मी काय पाहू शकलो नाही ऍड. मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मी सुद्धा एक अर्धा तास मला असं कळत नव्हतं की आपण अरे काय प्लॅन असावा. इतकं फटाफट ऍड आली राज्यसेवेची आणि तिच्यामध्ये चांगले क्लास 1चे पण पद चांगले आहेत. तर मग आपला प्लॅन कसा असला पाहिजे. मी स्वतःला एक अर्धा तास स्वतःला वेळ दिला आणि ठरवलं की आपण सध्या तरी मेन्सला आहोत. टार्गेट आपली मेन्स असली पाहिजे. त्यानंतर आपल्याला 1 महिना पण नाही तर 5, 4, 5, 6 ह्या 3 दिवसामध्ये राज्यसेवा मेन्स होणार आहे. आणि त्यानंतर 28 दिवसात म्हणजे 2 जानेवारी 2022 रोजी आपली राज्यसेवेची प्री आहे. आणि आता म्हणजे ग्रुपवरती किंवा पोरांकडनं आलेल्या माहितीनुसार असं मेसेज फिरतोय की फेब्रुवारीमध्ये 12 फेब्रुवारी म्हणजे पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये कंबाईनचा सुद्धा पेपर असेल. तर म्हणजे 1 महिन्यानंतर म्हणजे अल्टरनेट 1-2 महिन्याच्या नंतर की जर असं एक्झाम येत असतील तर मला म्हणजे पूर्वीचे म्हणजे 2016 आणि 17चे ज्यावेळेस मी अभ्यास चालू केलेला होता स्पर्धा परीक्षांचा तो काळ आठवला. कारण 2016 अभ्यास स्टार्ट केलेला होता. 2017 हे पूर्ण वर्ष म्हणजे मी प्रत्येक महिन्याला म्हणजे 29 जानेवारी 2017ला पहिला पेपर झालेला होता. कोणता तर STI पूर्व परीक्षा. त्यानंतर मार्चमध्ये राज्यसेवा झालेली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये ASOचा प्री झालेली होती आणि त्यानंतर PSIची 16 जुलैला प्री झालेली होती. अशा पूर्ण वर्षभर प्री, त्यानंतर प्रत्येक महिन्याला एक मेन्स, असं 2017 पूर्ण माझा मेन्स आणि त्या सगळ्या बाबीमध्ये गेलेला होता. पण काय प्रोडक्टिव्ह आलं नव्हतं, परंतु एक सर्कल मी 1 वर्षामध्ये 9 म्हणजे 7 की 8 असं मेन्स झालेल्या होत्या त्या 2017 आणि 18च्या सुरुवातीचा काळ. त्यामुळं त्या काळामध्ये अभ्यास कसा करायचा हे एक बेसिक समजून गेलेलं होतं. जे सगळ्या मेन्स गेल्यानंतर म्हणजे 4 मार्क, 5 मार्क, 8 मार्क, 10 मार्क असं कमी आणि एक व्यवस्थित प्लॅन नसल्यामुळं ते काय व्हायचं की हे पण करतो ते पण करतो असं सर्व काही खिचडी होऊन जायची. ती खिचडी तुमची होऊ नये आणि मला कालचा म्हणजे आलेली ऍडव्हर्टाईज बघून आणि आज दिवसभरचे मेसेज बघून काल ऍड आल्यानंतर कमीत कमी 100 ते 150 पर्सनल मेसेज पडलेले होते मुलांचे की आता काय असावा प्लॅन. म्हटलं आता इतके मेसेज आहेत मुलांचे तर ह्यांना एक आपलं साधा किंवा एक आपण मित्राबरोबर चर्चा करतोय अशा टाईप मधून आपण एक प्लॅन आणि माझा काय प्लॅन असेल तो पण डिस्कस केला पाहिजे. आणि मित्र म्हणून आपल्या मित्रांना जे स्पर्धा परीक्षांचा सर्व अभ्यास करतात आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण एक प्लॅन दिला पाहिजे किंवा डिस्कस केला पाहिजे. या हेतूने मी काय केलं, आपण आज लेक्चर घेतोय. तर आता सर तुमचे मेसेज येत आहेत भरपूर. मेसेज थोडे 5 ते 10 मिनिट कमी केले तरी चालतील. जर कमी आले ना तर मला म्हणजे अगोदर माझा प्लॅन व्यवस्थित सांगेल, त्यानंतर तुमचे जसे मेसेज येतील तसं मी व्यवस्थित रिप्लाय देईल. ज्यांनी हँड रेज केलाय ते हँड लो करतील म्हणजे खाली करतील ते हात. आता आपला पहिला प्लॅन बघा. आपण सुरुवातीला घेऊया कंबाईनचं. ते ऍडचं जाऊ द्या, राज्यसेवा. आपण राज्यसेवे आणि कंबाईनचा प्लॅनचा तरी पाहूया. अगोदर आपला पहिला टॉपिक असेल कंबाईनचं मेरिट. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, कंबाईनच्या मेरिटमुळेच अभ्यासाला प्रॉब्लेम येतोय. म्हणजे असं झालंय की कंबाईनला मार्क आहेत मुलांना 46, 42, 43, 48, 49 जे ऑलरेडी आहेत 55 प्लस आहेत त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. आणि प्लस काय होतंय त्यांना की आपण जे ऑब्जेक्शन घेतलेले आहेत MPSC ला पाठवलेले आहेत त्याच्यात माझे 4-5 मार्क, 3 मार्क, 2 मार्क वाढणार आहेत अशी अपेक्षा येते. बरोबर. म्हणजे मला माझे मार्क वाढतील ह्या अपेक्षेमुळं. आणि पुढची आता फेब्रुवारीमध्येच कंबाईन आहे, त्यानंतर जानेवारीमध्ये ऍड आहे. 290ची ऍड असली तरी त्याच्यामध्ये आणखी पदं ऍड होऊ शकतात. ती नॉर्मली 350 ते प्लस ऍड होऊ शकते. 290 आणि 50 ऍड होण्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही, कारण खूप कमी डिपार्टमेंटचे मागणीपत्र गेलेले होते. त्याच्यानंतर आता खूप स्पीडनं मागणीपत्र जात आहेत. मग त्यामुळं
आणखी त्याच्यामध्ये 50 तरी जागा वाढतील, म्हणजे 350च्या जवळपास क्रॉस ती ऍड होणारच आहे. तर अगोदर आपण आता तुम्ही जे दिलेली आहे कंबाईन प्री, त्याची मेरिट काय असेल आणि तुम्ही, मी फक्त ओपनचं एक गेस करेन, ओपन बरोबरच ईडब्ल्यूएस ही समान असेल, त्यासोबत तुमचं ओबीसी सुद्धा समान मेरिट असतं, त्याच्यापेक्षा काही वेगळं मेरिट लागत नाही. फक्त एससी साठी 2 मार्क एक मायनस होऊ शकतात जास्तीत जास्त, आणि एसटी साठी 4 ते 5 मार्कांचा, 4 मार्काचा तरी ग्रेस भेटतो की एसटी साठी. आणि महिलांच्या बाबतीत ओपन महिलांच्या मेरिटच्या 2 मार्क महिलांचे कमी 2 ते 3 मार्क कमी होऊ शकतात प्रत्येक ह्याच्या बाबतीत. फक्त आणि फक्त जास्त फरक पडतो तो PSI लेडीजच्या मेरिट लिस्ट मध्ये. आता कंबाईनचं अवरेज किती असेल मेरिट, कंबाईनचं अवरेज मेरिट किती असेल, तर आता माझ्या मते ओपन आपण PSI घेऊ, STI आणि ASO, जागा वाढतील ह्याची शक्यता खूप कमी आहे, कारण नवीन ऍड येणार आहे, त्याच्यामुळं ही काय जागा वाढणार नाहीत. हे तुम्हाला डिस्काउंट आहे, म्हणजे तुम्हाला याच्यातनं काही जागा वाढणार नाहीत, हे फिक्स झालेलं आहे. आता ओपनचं PSI ला भरपूर 650 जागा असल्यामुळं मेरिट हे 42च्या जवळपास असेल, जे 42 प्लस मायनस एखादा 2 मार्क, किंवा असं मेरिट लागू शकते की 42.75, 42.50, 42.75 किंवा 42.25 किंवा 43 किंवा 43.25 अशा पद्धतीने हे मेरिट असेल. म्हणजे तुम्ही 42 मार्काच्या जर जवळपास असाल, म्हणजे ज्याच्याकडे 40 मार्क आहेत, 41 मार्क आहेत, ओपनचा मुलगा, मी ओपनचं सांगतोय, 42 प्लस जर असाल ओपन मुलांनी, तर त्याने PSIचं म्हणजे आपली जर हाईट बसत असेल, ओके, आणि आपल्याला टार्गेट जर पोस्ट असेल, म्हणजे नॉट की ड्रीम की मला असंच DYSPच पाहिजे, मला हीच एक्झाम मधनं पद पाहिजे, STI झालो पाहिजे, असं न लागता तुम्हाला पोस्टच पाहिजे. पोस्ट हे जर ज्याला पाहिजे असेल, जिची हाईट बसते, आणि आता प्लस मध्ये काय झालंय, तुम्हाला फक्त आणि फक्त क्वालिफाईंग फिजिकल आहे, त्यामुळे फिजिकलच्या वेळेस तुम्हाला काही वेगळं करायची आवश्यकता नाही. आमचे म्हणजे मी ज्या वेळेस फिजिकल दिलं 2 वेळेस, की पायाच्या नडग्या जेवढ्या असतात ना, त्या सगळ्या खराब झाल्या, तशा तुमच्या होणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्हाला फक्त स्वतःचा दररोजचा अभ्यास करत करत जर तुम्ही अर्धा तास स्वतःला देत असाल, आणि तो दिलाच पाहिजे, तिच्याशिवाय तुम्ही हेल्दी नाही राहू शकत, त्यासाठी तुम्ही अर्धा तास तरी दिला पाहिजे टाइमपास म्हणून. दिवसभराच्या अभ्यासाच्या शेड्यूल मधून अर्धा तास काढून एक एन्जॉय टाइमपास स्वतःसाठी करायचा. मित्रांमध्ये उभारून आपण मेसला गेल्यानंतर 1-1.5 तास घालतो, त्याच्यात थोडा कटौती करायची, आणि तो टाइम आपल्या स्वतःसाठी खाली येऊन हातपाय हलवत थांबायचे, त्यालाच आपण काय म्हणतो, एक्सरसाइज असं समजायचं, वेगळं काही करायची गरज नाही. PSI ओपनच्या मुलांनी 42 प्लस मार्क असतील तर डोळे झाकून अभ्यासाला सुरुवात करायची PSI, आणि ज्याला PSIच व्हायचा किंवा मला कोणतंही पदच पाहिजे, त्यांनी हे केलं तरी चालेल, कारण खूप मोठ्या जागा आहेत. 650 म्हणजे खूप मोठी भरती असते, आणि एकदा तर तुम्ही 23, 24, 25, 26च्या वयोगटामध्ये जर लागलात PSI म्हणून, तर रिटायरमेंटला तुम्ही DYSP किंवा DYSP म्हणून 2-3 वर्ष, किंवा सिनियर PI म्हणून तुम्ही 8 ते 10 वर्ष, DYSP पेक्षा तुम्हाला चांगलं आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम सिनियर PI म्हणून करता येतं, आणि तुम्ही खूप मोठे इन्चार्ज असता, त्यामुळे लवकरात लवकर इन होणं, आणि त्यानंतर तुम्ही अभ्यास करत बसा. तुम्हाला मग DYSP काढायचं काढा, DC काढायचे काढा, एक बार इन व्हा आणि तुमची सर्व्हिस वाढत राहू द्या, बरोबर. तिच्यासाठी तुम्ही टार्गेट करायला हवं 42 प्लस मार्क असल्याने. त्यासोबत आता 42 प्लस ओपन, OBC आणि EWS यांच्यासाठी 42 प्लस मुलांसाठी टार्गेट आहे, आणि मुलींसाठी माझ्या मते मुलींसाठी जे 36 प्लस आहेत, 36 प्लस जर मार्क असतील आणि तुमची व्यवस्थित हाईट जर बसत असेल, बरोबर, जर तुमची 157 सेंटीमीटर पेक्षा जास्त हाईट आहे, आणि तुमची इच्छा आहे PSI किंवा काही करायची, ज्याला पदच पाहिजे, त्या मुलींनी केलं तर, कारण खूप खूप तुम्हाला बेनिफिट आहे त्याचं. 36 प्लस मार्क आहे, 36-37 प्लस मार्क असतील मुलींचे, ती वेगवेगळ्या कास्टच्या बाबतीत कमी कमी होईल, पण ओपनची मुलगी आहे, OBC EWS ची मुलगी आहे, तिला जर 36 मार्क प्लस मार्क असतील तर तिने PSIचा अभ्यास करायला हरकत नाही, आणि मुलांच्या बाबतीत 42 मार्क. आता तिच्यानंतर आहे
एसटीआयच्या बाबत. एसटीआय आणि एएसओ, एसटीआयला पण 90च्या जवळपास जागा आहेत. त्यामुळं तुम्हाला जर 48 49 प्लस मार्क जर असतील, 49 प्लस आता सध्या जर 48 48 49 जर मार्क असतील आता सध्या, तर तुम्ही एसटीआयला क्वालिफाय होऊ शकता. खूप सगळ्या चान्सेस आहेत. आणि लेडीच्या बाबतीत 46 किंवा 47 प्लस जर मार्क असतील मुलींच्या बाबत, तर तुम्ही एसटीआयला क्वालिफाय असणार आहात. राहिला प्रश्न एएसओचा. एएसओच्या बाबतीत 51 किंवा 50 प्लस 50 प्लस किंवा 51 प्लस जर मार्क असतील तुम्हाला, तर तुम्ही रेसमध्ये आहात त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायची गरज नाही. आणि त्यानंतर मुलींच्या बाबतीत 49 प्लस जर मार्क असतील एएसओच्या बाबतीत तुम्ही आहात. हा झालं आपलं जनरल मेरिटच्या बाबत. हा माझा गेस आहे, हा येईलच असं काही नाही, परंतु मला वाटतं म्हणजे जितकं माझा पूर्व अनुभव आहे परीक्षांचा त्यावरनं मला वाटतं. मी याबाबत आपल्या ग्रुपवरती फोटो शेअर केलेला आहे, तुम्हाला तो एकत्र पाहता येईल. ऑलरेडी तुम्ही भरपूर मेरिट ऐकले असतील, परंतु एक माझ्या मते असं मेरिट असेल. ओके, याच्या बाबतीत काही प्रश्न असतील तर तुम्ही मला मेसेज करू शकता की वेगळे काही आले सर मार्क. आता प्रश्न झाला कंबाईन मेरिटचा. आता याच्यामध्ये तुम्हाला कुठं मार्क आहेत त्याच्याबद्दल रिपीट स्वतःलाही प्रश्न विचारू नका की माझे कंबाईनला बसेल की नाही. बरोबर, तुमचे 0 मार्क वाढले तरीही हाच मेरिट धरला, कारण येणारे प्रत्येक वाढणारा मार्क हा मॅक्झिमम पास होणाऱ्या मुलांचा वाढणार आहे. 1 मार्क वाढला तरीही सरासरी 1 मार्क वाढतोच. त्यामुळे तुम्ही मोस्टली फोकस हे तुमचं मेरिट लिस्ट असेल. आता कंबाईन पूर्व 4 सप्टेंबरला झालेली आहे. आता 5 ऑक्टोबर सध्या चालू आहे, आजचा दिवस 1 महिना झाला. 1.5 महिन्यात म्हणजे 50 ते 60 दिवसाच्या दरम्यान काय करते तर आपली आन्सर की येत असते. म्हणजे ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंग पर्यंत आपल्याला काय केली पाहिजे, ऑक्टोबरच्या सेकंड वीक किंवा मग आन्सर की ह्या महिन्यात आपली यायला पाहिजे. आन्सर की आल्यानंतर 8 दिवसात किंवा 10 दिवसात आपला रिझल्ट लागतो. म्हणजे हा महिना पूर्ण ऑक्टोबर तुमचा कंबाईनच्या रिझल्ट आणि ह्या प्रोसेसमध्ये जाणार आहे. राहिला मग नोव्हेंबर महिना. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये तुम्हाला लगेच 1 महिन्यात काय ते परीक्षा घेणार नाहीत. पहिला पेपर तुमचा डिसेंबर मध्ये होऊ शकतो. बरोबर, जर आयोग खूप जर फास्ट जर करायचा विचार केला तर कंबाईनचा फर्स्ट पेपर पहिला डिसेंबर किंवा जानेवारी यामध्ये होऊ शकतो पहिला पेपर. डिसेंबर, कंबाईन मेन्स बद्दलच बोलतोय मी. कंबाईन मेन्स केव्हा होईल शक्यता फक्त डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये कंबाईन मुख्य मधला पहिला पेपर तरी सगळ्या 3ही पोस्टसाठी समान आहे. त्यामुळे पहिला पेपर आहे तो डिसेंबर किंवा जानेवारी, डिसेंबर मिडल मध्ये किंवा जानेवारी मिडल मध्ये त्या दरम्यान होऊ शकतो. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मराठी, इंग्लिश आणि जीकेचे 3 पॉइंट आहेत. आरटीआय, लोकसेवा आणि कम्प्युटर. बरोबर, हे तुम्हाला कंबाईनच्या पेपर 1 साठी आहे. आता ज्यांना मेरिट आपण आताच मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ही शक्यता तशा पद्धतीच्या आहेत. आणि सेकंड पेपर तुमचा जानेवारीच्या सेकंड वीक आणि फेब्रुवारीमध्ये होऊ शकतो. जे पीएसआयचा अगोदर होणार, पीएसआय सेकंड पेपर म्हणजे पीएसआयची मुख्य किंवा कंबाईन मुख्यचा सेकंड पेपर हा प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळा असतो. बरोबर, सेकंड पेपर आहे तो पीएसआयचा, त्यानंतर एसटीआय, त्यानंतर एएसओ. याच्यामध्ये जास्तीत जास्त 7 दिवसाचा ते गॅप देतात. 7 दिवसाचा एक वीकचा ते गॅप देऊन तुमचे 3 पेपर घेतले जातात. 3 पेपर. मग तुमचा आता हा झाला कंबाईनचा रोड मॅप. आता म्हणजे कंबाईनला 42 पीएसआय प्लस असल्याने 36 लेडीजनी आपल्याला ग्रुपवरती शेअर केलेला आहे, तुम्ही ते पाहू शकता मेरिटचा अंदाज. आता त्याच्यानंतर विचारू नका की 41 मार्क आहेत आणि वाढले तर काय करू. मी 42 सांगितलंय, तुमचे वाढणार आहेत. प्लस झाले तर चांगलं चान्स आहे, किंवा मग मी 49 सांगितले 48 मार्क आहेत एकाला,
तर तो म्हणेल की अरे मला 48 आहेत, तर मग आता मी कसं करू? मी सांगितलं तर मेरिट आणि तुमचे वाढतील ते जे पॉझिटिव्ह थिंकिंग करा, की तुम्ही बसणारच आहात असा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. आणि ज्यांनी डायरेक्ट 36 मार्क आहेत, 40च्या मायनस 40 पेक्षा कमी मार्क आहेत, त्या मुलांनी अभ्यासाला सुरुवात करायला पाहिजे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या. तुम्ही बसलात तर तुमचं चांगलंच आहे. बेस्ट ऑफ लक तुमच्या मेन्ससाठी. परंतु तुम्ही जास्त फोकस आता राज्यसेवा आणि पुढच्या प्रीसाठी करायला पाहिजे जर तुमचे 40च्या खाली मार्क आहेत तर. ही झाली तुमची कंबाईन प्रीचा रिझल्ट आणि कंबाईन मुख्य पेपरची शक्यता. ज्यांना प्रश्न काय आहेत त्यांनी प्रश्न मला पर्सनली मेसेज करू शकता. मी अनम्यूट करून तुम्हाला बोलायला चान्स नंतर देईन आहे सगळ्यात शेवटी. आता त्यानंतर तुम्ही कंबाईन मुख्यला आहात. आता अशा मुलांसाठी चालू करू जे कंबाईन प्री पास होणार आहेत, त्यांना बेस्ट मार्क आहेत, प्लस त्यांना आता राज्यसेवा पण फोकस करायची आहे आणि येणारी कंबाईन पण फोकस करायची आहे. तर आता त्यांना काय केलं पाहिजे? तर बेस्ट वे तुम्ही आता जी लास्ट राज्यसेवा झाली त्याच्यामध्ये बघितलं असेल की तुम्ही अभ्यास कितीही करा, पण राज्यसेवेला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल किंवा राज्यसेवा पास व्हायची असेल तर तुमचं सगळ्यात महत्वाचं टार्गेट असतं की तुम्हाला ओव्हरऑल सिलेबस आणि तुमचं जनरल नॉलेज हे व्यवस्थित क्लिअर बसलं पाहिजे. तर तुमचं जनरल स्टडीज हे नॉट लिमिटेड टू 2-3 पुस्तकं जे मी दिलेलं आहे ते तर झालंच पाहिजे, पण तुमचा वास्ट सिलेबस आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने क्लिअर झालेला असावा लागतो. तर तुम्ही 110 किंवा प्लस मार्क घेऊ शकता. की फक्त 2-3 पुस्तकं वाचलेत आणि तो डायरेक्ट परीक्षेला गेला आणि त्याला 110 प्लस मार्क आलेत, हे राज्यसेवेच्या जीएस मध्ये शक्यता कमी खूप आहे. प्लस दुसरं सीसॅट. सीसॅट म्हणजे गणित, सीसॅट म्हणजे रिझनिंग नाही. सीसॅट म्हणजे गणित आणि रिझनिंग हे फक्त 60 मार्काचं आहे. त्यापैकी तुम्हाला जास्त तुम्ही जर ओव्हर स्मार्ट असाल तर तुमचे 45 ते 50 मार्क बरोबर येतात, जे तुम्हाला मार्क पडतात. त्यामुळं तुमचा फोकस कसा असला पाहिजे की सध्या तुमचं टार्गेट आणि तुमचा प्लॅन असा असावा राज्यसेवा आणि कंबाईन मेन्स वाल्या मुलांनी, बरोबर. आणि ज्यांचं कसं तुम्ही कोणत्याही पद्धतीने असाल सध्या स्टडी करत, बरोबर, तरी तुमचा प्लॅन कसा असावा सगळ्या एक्झामला धरून. आता जीएसच्या बाबत तुम्ही जर जीएसचा विचार करत असाल, बरोबर, जीएसचा आता घ्या आपण पॉलिटीला आपण कोणतीही एक्झाम होऊ द्या, तुम्ही एसओ मेन्सला असाल, राज्यसेवा मेन्सला असाल, कंबाईन प्रीला असाल, त्याच्यानंतर राज्यसेवा प्री करत असाल, महाराष्ट्रातली कोणतीही परीक्षा जर देत असाल तर तुमचं पॉलिटी चांगलंच असलं पाहिजे. जितके मार्क येतात 10 पैकी 10 असतील, 15 पैकी 15 असतील, जितके असेल त्याच्या आउट ऑफ म्हणजे 90% तुमचे मार्क बरोबर आले पाहिजेत. आणि तुमचं एका पेपरमधनं काय होतं, एका पेपरमधनं म्हणजे एका पुस्तकातनं तुमचं पॉलिटी कव्हर होतं. तुम्ही कोणत्याही एक्झामला द्या, बरोबर. ते पुस्तक आहे कोळंबे सरांचं, बरोबर. कोळंबे सरांच्या पुस्तकातनं तुम्ही पॉलिटी पूर्ण कोणतीही स्पर्धा एमपीसीची स्पर्धा परीक्षा द्या ते कव्हर करू शकता, बरोबर. त्यानंतर कोळंबे सरांचं आणि तुम्ही कोणतंही एक पंचायत राज जे आता आहे ना, तुम्ही कोणत्याही परीक्षेला असा तुम्ही ते विचार करू नका मी कोणत्या मेन्सला आहे, कोणती परीक्षा टार्गेट करू. हे ते आयोगाचं काम आहे. आयोग टाइम टेबल जाहीर करेल, तुम्हाला हॉल तिकीट देईल, तुम्ही फक्त फॉर्म भरायचं आणि अभ्यास करत राहायचं. त्याचा विचार आयोग टाइम टेबल आणि त्यांचं काम ते करतील. पदं काढणं, त्याचे सेवा नियम तयार करणं, टाइम टेबल देणं, परीक्षा ठरवणं, ते वितरण करणं, काय काय करायचं ते आयोग करेल. तुमच्याकडे काय आहे, सिलेबस दिलेला आहे आणि आपला बेसिक स्टडी आपला स्ट्रॉंग असला पाहिजे. आपला पाया इतका मजबूत करा, खाली 10 म्हणजे इतकं 10 फुटापर्यंत इतका मजबूत करा की तुमच्या 10 मजली पर जर इमारती बांधायला लागला आयोग, म्हणजे 10 एक्झाम जरी एका वर्षात घ्यायला लागलं तरी सुद्धा तुम्ही सगळ्याला क्वालिफाय असला पाहिजेत. मग तुमचं काय की कोळंबे सरांचं पॉलिटीचं पुस्तक जे इतकं रठ्ठा मारून पाठ असलं पाहिजे की परीक्षेत प्रश्न आला तरी डोळ्यासमोर पेज आठवलं पाहिजे की अरे उजव्या बाजूच्या पेजवर खाली मी गिरवलं होतं त्याला. अशा टाईपनं ते पाठ करून ठेवा, पुस्तक इतकं समजून आणि पाठ करून. आणि पंचायत राजचं तुम्हाला जे मार्केटमधलं सोपं वाटतं, आवडतं ते पुस्तक घ्या. मी सांगेन एक आता नवीन पुस्तक 1-2-3 पुस्तक आलेत खूप चांगले, कमी कंजेस्टेड. पहिलं आहे चाणक्य मंडळचं राऊत सरांचं पुस्तक आहे.
ते स्वतः बीडीओ आहेत आणि बेस्ट बीडीओ आहेत. नॉट की ओनली सिलेक्टेड बीडीओ. त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आमच्या लातूर जिल्ह्यातल्या देवणी तालुक्यातल्या ज्या पंचायत समितीला ते होते, काम त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. आणि त्यांचा पंचायत राज किंवा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि पंचायत समिती आणि जे विषय आहेत, ओरिजिनल जे लॉ आहेत, त्याचा खूप भारी अभ्यास झालेला आहे. आणि राज्यसेवेचे पण ते लेटेस्ट ऑफिसर आहेत, कारण 2016च्या बॅचचे वगैरे काहीतरी आहेत. त्यामुळे त्यांना विषय पण समजतो. त्यांचा एक 3 तासाचा युट्यूबला व्हिडिओ पण आहे. तो अगोदर व्हिडिओ चेक करा, तो पहा की त्यांना व्यवस्थित कसं एक्सप्लेन केलेलं आहे. आणि फक्त 120 पेजेसचं पुस्तक आहे. छोटी आपली 100 पेजेसची वही असते ना, त्या टाईपचं. तुम्हाला ते पुस्तक घ्या आणि सर्व ज्ञात म्हणजे सगळे जे वापरतात ते किशोर लवटे सरांचं, किंवा मग तुम्हाला जे वाचायचं आहे ते वाचा पुस्तक. हे झालं पॉलिटीच्या बाबतीत. 2च पुस्तकं तुमच्याकडे, कारण तुम्ही आता ज्यावेळेस तुम्ही कंबाईनची प्री पाहिलात, हे 2 ते 3 प्रश्न हे तुम्हाला पंचायत राजवरती आलेले आहेत. मग तुमचं आता जर तुम्ही मेन्स असाल, एसओ मेन्सला क्वालिफाय झालात, की तुम्हाला काय त्या 55 प्रश्नापैकी तुमचे 15 प्रश्न हे पंचायत राजवर येतात. वन लाईनर प्रश्न असाल. तुम्ही राज्यसेवेला असाल, तुमचे 15 ते 20 प्रश्न पंचायत राजवर असतात. तुम्ही पीएसआय मेन्स, एसटीआय मेन्सला असाल, त्या 2-3 प्रश्न 10 पैकी पंचायत राजवरती असतात. तुम्ही राज्यसेवा पूर्व येऊ द्या, त्यानंतर कंबाईन पूर्व येऊ द्या, अशा 2-3 प्रश्न असतात. म्हणजे तुमचं एक स्टँडर्ड लेवल क्लिअर झालेला आहे. बरोबर. तुमचा एक स्टँडर्ड पॉलिटीचा क्लिअर झालेला आहे आणि तुम्ही कोणतीही एक्झाम असू द्या, तुम्ही बिंदास जाऊ शकता. त्यानंतर आता पुढचं येतं इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. अर्थशास्त्राला तुम्ही भले भले कितीही मोठे पुस्तकं वाचा, तर कोळंबे सरांचं पुस्तक तुम्हाला पाठच असलं पाहिजे किंवा खूप मोठं कमांड आलेलं पुस्तक असलं पाहिजे. तिच्याशिवाय तुम्ही म्हणजे मेन्स काय कोणतीच परीक्षा पास होऊ शकत नाही, कारण तुमचं खूप कमांड पाहिजे. आणि सिलेक्टिव्ह वगैरे ते म्हणतात ना, ते सिलेक्टिव्ह मेन्सला असलं ना, ते 8 दिवस फक्त. आता तुम्ही अगोदर तुम्ही कोळंबे सरांचंच पुस्तक करा. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या एसटीच्या मेन्सला आहात, तर एसटीच्या मेन्सला तुम्हाला जे 8 दिवस भेटतात पेपर 2 साठी, त्या 8 दिवसामध्येच फक्त तुम्हाला जे सिलेक्टिव्ह पॉइंट्स आहेत, नियोजनचा असेल, त्याच्यानंतर पायाभूत सुविधेचा असेल, तो पॉइंट तितके तुमचे 4 जे पॉइंट्स आहेत ना, ते तुम्हाला जे मार्केटमध्ये म्हणतात तसं दीपस्तंभचं पुस्तक वगैरे वाचा. तुम्हाला जे मोठे मोठे ग्रंथ असतील, ग्रंथ टाईप पुस्तकं, ते वाचून घ्या. त्या 8 दिवसामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज म्हणून. परंतु तुमचं हे पुस्तक एकदम क्लिअर झालेलं असलं पाहिजे. तुमच्या क्लास 3 पासून राज्यसेवेच्या मुख्यपर्यंत तुम्हाला हे पुस्तक घेऊन जाणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कोणतीही करायची आवश्यकता नाही. त्यामुळे तुम्ही अभ्यासाचं हे ठरलेले बुक्स आणि तो विषय तुमचा कम्प्लीट होणार आहे. त्यानंतर पुढचं येतं भूगोल. भूगोलाच्या बाबतीत तुम्ही इतके दिवस 6वी ते 11वी स्टेट बोर्डचे पुस्तक तुम्हाला तिच्या व्यतिरिक्त वाचायची आवश्यकता नाही. आणि महाराष्ट्राचा भूगोलाच्या बाबतीत तुम्हाला जे आवडतं मार्केटमधलं ते पुस्तक उचलून आणा आणि त्याचा अभ्यास करा. मी सांगत नाही की हेच पुस्तक करा आणि तेच पुस्तक करा. मी स्वतः दोन्ही पुस्तकं रेफर केलं, दीपस्तंभ आणि सौदी सरांचं. आणि तुम्हाला जे आवडतं ते करा, कारण सगळ्यामध्ये एकच माहिती दिलेली आहे. महाराष्ट्र जितका तुम्हाला पाठ होईल तितकं तुमचे मार्क वाढणार आहेत. आणि 6वी ते 11वी तुमचं फिजिकल, जॉग्राफी, भारत सगळं क्लिअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर तुम्ही समजा एखाद्या पीएसआयच्या मेन्सला असाल, 10 प्रश्नापैकी जर 2 प्रश्न जर फिजिकल जॉग्राफीचे विचारले गेले, तर तुमचे ते क्लिअर झाले पाहिजेत. राज्यसेवेला तुम्हाला 15 प्रश्नापैकी जे तुमचे 11-12 प्रश्न फिजिकल जॉग्राफीला येतात, ते तुमचे 6वी ते 11वी मधून कव्हर होतात. त्यानंतर दुसरं, तुम्ही पूर्व परीक्षेला द्यायचा विचार करत असाल, एखादे त्या 15 पैकी जर 7-8 प्रश्न जर फिजिकल जॉग्राफीचे येत असतील, तर ते तुमचे क्लिअर होणार आहेत. म्हणजे तुमच्या सगळ्या एक्झाम असतील, सगळ्या एक्झाम त्याच्यातले हे लिमिटेड जे सोर्स आहेत, जे सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला येणार आहेत. त्याच्यामुळे याच्या व्यतिरिक्त काही करू नका. त्यानंतर पुढचं आहे सायन्स. आता सायन्स हा पॉइंट तुम्ही जास्तीत जास्त पूर्वला टार्गेट करता. बरोबर. पूर्वला टार्गेट करता. आणि माझ्या मते जर तुम्ही 8वी 9वी 10वीचं जर पुस्तकं वाचलेले असाल, बरोबर, आणि फक्त हा विषय काय करायचा की परीक्षा आली की सायन्स आणि करंट अफेअर्स हे दोन्ही 10 दिवस शेवटच्या सर पिंजून काढून अभ्यास करायचा याचा. आणि मी स्वतः रेफर करणारं पुस्तक मला सगळ्यात जास्त आवडतं कोळंबे सरांचं विज्ञान आणि तंत्रज्ञानातला शेवटचा पॉइंट. 1 दिवसामध्ये सायन्स पूर्ण वाचून.
तुम्ही अगोदर तुमचं 8वी 9वी 10वी वाचलेलं असावं आणि परीक्षेच्या 10 दिवस अगोदर तुम्ही सायन्सला टार्गेट करायला पाहिजे, जर तुमचं बेसिक चांगलं असेल तर. बरोबर, 8वी 9वी 10वी तुम्ही इतके दिवस खूप वाचलेलं आहे, ते टार्गेट असेल तर हा विषय तुम्ही त्या प्रीच्या अगोदर 10 दिवस टार्गेट करू शकता. त्यामुळे आता हा विषय सोबत ठेवू नका. जे मेन्सला आहेत मुलं त्यांनी, जे मेन्सला नाही त्यांनी जास्त वेळ न देता 8वी 9वी 10वी टार्गेट ठेवा आणि बाकी जो विषय आहे तो इतर विषयांना द्या. पॉलिटी झालं, अर्थशास्त्र झालं, त्याच्यानंतर भूगोल झाला, त्यानंतर सायन्स झाला, तर करंट अफेअर्स तुम्ही सगळ्यात जास्त वेळ देता आणि सगळ्यात कमी प्रोडक्टिव्ह करून घेता हा विषय. तुम्ही ठरलेले 1 ते 2च काय करायचे, एखादाच जास्तीत जास्त रेफर काय तुमच्याकडे इयर बुक असला पाहिजे आणि जे 6 3 मासिक येतात ते वाचत चला आणि तो सगळ्या पेपरला फायदेशीर विषय आहे. आता येणाऱ्या राज्यसेवेचा जर विचार करत असाल तर त्याच्यामध्ये जानेवारी 2021 पासून तुम्हाला येईल. त्याच्यानंतर कंबाईनच्या मेन्स असेल त्याच्यामध्ये पण जानेवारी 2021 पासून सगळं तुम्हाला काय येणार आहे, तुमची करंट अफेअर्स येणार आहे. त्यामुळे हे दोन्ही तर जानेवारी 21 पासून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं करा, कारण येणाऱ्या वर्षभरच्या परीक्षा सगळ्या जानेवारीच्या पुढच्या करंट अफेअर्स वरती असतील. त्यानंतर सगळ्यात शेवटी हिस्ट्रीला जास्त टार्गेट करा तुम्ही. एक पुस्तकच तुमचं बेस्ट असू द्या. बरोबर, एक पुस्तक म्हणजे महाराष्ट्राचा जिओग्राफी, जर महाराष्ट्राचा इतिहास जर विचार करत असाल, तुम्ही आतापर्यंत जे पुस्तक वाचलं असेल, ज्याचे अंडरलाईन करून ठेवलेले आहे, समजा तुम्ही गाठाळ सरांचा 2-3 वेळेस वाचलेला आहे तेच वाचा, किंवा तुम्ही कठारे सरांचं 2-3 वेळेस वाचलेलं आहे तेच वाचा, रिपीट करू नका किंवा चेंज करू नका. किंवा 11वीचं किंवा इतर कोणतं तुम्ही स्वतः मार्केटमधून एखादं घेतलं, तुम्हाला छान वाटलंय तो पुस्तक आणि तुम्ही ते वाचताय, त्याच्यातलं कोणतंही एक पुस्तक वाचत चला. आता सोबत एवढं केला तुम्ही, ह्याच्यासोबत तुम्ही PYQ, बोर झालं किंवा टेन्शन आलं पेपरचं किंवा कशाचंही टेन्शन आलं की PYQ घ्यायचे सोडायला चालू करायचे. किंवा तुम्ही वाचताय पुस्तकाने डोक्यात दुसरेच तिसरे विचार येत आहेत. बरोबर, म्हणजे मी पुस्तक वाचतोय, मी स्वतः करतो तसं, की मी अचानक मला ऑफिसचा फोन आला आणि ही फाईल कुठं आहे, त्याचं काय झालं, त्याच्यावर तुम्ही काय टाईप केलेलं होतं किंवा तुमचं काय कुठला GR वापरलेला होता, काय निर्णय घेतलेला होता सांगा म्हणले, आणि तुम्हाला जर त्याचं टेन्शन आलं तर तुम्ही प्रत्येकाने कोणतंही टेन्शन आलं तर पहिलं सुरू काय करायचं, PYQ घ्यायचे आणि वाचायला सुरुवात करायचं. हे झालं पूर्ण तुमचं जीएस टार्गेटेड. ते सगळ्या एक्झामसाठी ग्रुप C पासून राज्यसेवा मेन्स पर्यंत हे बेसिक पुस्तकं आहेत आणि ह्या पुस्तकातनच तुम्ही प्री पास होऊ शकता. हे जर तुमचे म्हणजे परीक्षेमध्ये असं असतं, जे टॉपर वगैरे राहतात ना ते सांगतात की ह्या पुस्तकातनं हा टॉपिक क्लिअर करा, देसलेमधनं तो वाचा, कोळंबेमधनं हा वाचा, गाठाळमधनं हाच खूप छान दिलेला आहे, ते आपण नंतर करूया. तुम्ही पण टॉपर आलात ना, तुम्ही सांगू शकता, मस्त बसायचं साईडला आणि सांगायचं, ते भारी वाटतं. परंतु बेसिक इतके पुस्तकं जे पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत वाचलेच पाहिजेत आणि आपल्याला पाठ असलेच पाहिजे, तिच्याशिवाय तुम्ही पास होतच नाही. जे च लागणारे विषय आहेत आणि जे महत्वाचे पुस्तक आहेत हे आहेत, याच्याशिवाय तुम्ही प्री पास होऊ शकत नाही. बाकी तुम्ही ते एक्स्ट्रा जे सांगतील ते करा. जीएस तुम्ही कोणत्याही मेन्सला असा, कोणतीही प्री टार्गेट करत असा, हे कंटिन्यू वाचत राहा. बरोबर, मग तुम्ही राज्यसेवेची चिंता करू नका, कंबाईन मुख्यचीही चिंता करू नका कोणत्याच. हे पुस्तकं फक्त तुमचे टार्गेट ठेवा. माझ्या आवाजात ब्रेकचा प्रॉब्लेम नाहीये, तुमच्या नेटवर्क मध्ये असेल, कारण इकडे ब्रॉडबँड आहे, त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. आता सोबत चालू झाला तुमचा पेपर पहिला म्हणजेच कंबाईन मुख्यसाठी पेपर पहिला आणि राज्यसेवा पण द्यायची आहे. बरोबर, पेपर पहिला आणि राज्यसेवा पण द्यायची आहे. त्या मुलांनी काय केलं पाहिजे, आता तुम्ही 42+ आहात, तुम्हाला राज्यसेवा पण द्यायची आहे, कंबाईन पण द्यायची आहे, सगळंच करायचं आहे. तर पहिलं एक रूल आता सध्या तरी ठेवा, तुमच्या म्हणजे सध्याचं टार्गेट, आता सध्या काय रूल ठेवा, तुमच्या अभ्यासाचे 60% आणि 60-40 म्हणजे केंद्र सरकार सेंट्रल पुरस्कृत म्हणजे केंद्रीय पुरस्कृत योजनांसाठी जी सध्या पद्धत वापरतं 60-40, म्हणजे 60% केंद्र सरकार फंड देतं आणि 40% राज्यानं घालायचे असतात एखाद्या योजनेमध्ये, जी केंद्र पुरस्कृत योजना असते. बरोबर, 60-40. मग तुम्ही
जर दिवसभरामध्ये 8 तास करंट अफेअर्स किंवा न्यूजपेपर वाचायचं सोडून 8 तास जर अभ्यास करत असाल फुल टाइम अभ्यास करणाऱ्यांनी, तर त्यांनी कमीत कमी 5 तास हे मराठी इंग्लिशला दिले पाहिजेत. ज्यांचा खूप चांगला स्कोर आहे, आता 42+, 48+ किंवा 51+ स्कोर आहे, त्यांनी 5 तास हे त्यांचे मराठी आणि इंग्लिशला दिले पाहिजेत. त्याच्यामध्ये तुमचे 3 तास, सध्या तुम्ही काहीच विचार करू नका, राज्यसेवेत तुम्ही पास होता, 3 तास हे तुम्ही इंग्लिशला दिले पाहिजेत आणि 2 तास हे तुम्ही मराठीला दिले पाहिजेत. 3 तास हे तुम्ही इंग्लिशला आणि 2 तास हे मराठीला दिले पाहिजेत. GS1 किंवा पेपर पहिला तुम्ही जर कंबाईन मेन्सला बसणार असाल तर. जे कंबाईन मेन्सला बसू शकत नाहीत त्यांना मी प्लॅन दिलेला आहे GSचा, जे तुम्हाला पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंतचे जे पुस्तक आहेत पाठ असले पाहिजेत. घोकून घोकून काही करून पाठ करा आणि PYQ सोडत राहा, ते सांगितलेलं आहे. तेच पुस्तकं वाचायचे, जे मेन्सला पण आहेत मुलं त्यांनी पण तेच पुस्तकं वाचायचे आहेत. परंतु मला तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे. तुम्ही 3 तास जरी GSला दिला दिवसभरामध्ये 3-4, म्हणजे तुमचा हे 5 तास सकाळचे 5 तास काही करा. ज्यांनी फुल टाइम अभ्यास करतात, सकाळी जेवणाच्या अगोदर तुमचं मराठी आणि इंग्लिशच असलं पाहिजे. मराठी आणि इंग्लिशच असलं पाहिजे जेवणाच्या अगोदर. आणि ते 5 तास कसं भरायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही जर 8 वाजता जात असाल लायब्ररीमध्ये तर 1च्या नंतरच जेवण करायला उठा. तुम्ही 9 वाजता जात असाल तर तुम्ही 2च्या नंतरच जेवण करायला उठा. जे 6 वाजता जातात त्यांनी 12च्या नंतरच जेवण करायला उठा. तुमचं 5 तास भरले पाहिजेत सकाळचे, नॉट दुपारी संध्याकाळी करतो मराठी इंग्लिश. सकाळीच करायचं मराठी आणि इंग्लिश, बरोबर, जे कंबाईनच्या मेन्सला असणार आहेत, मराठी आणि इंग्लिश. आणि त्याच्यातला मोस्ट ऑफ द पार्ट जे 3 तास मिनिमम दररोज इंग्लिश करा. कसं मार्क येत नाहीत हे आपण पाहूया, बरोबर. आणि दुसरं आहे मराठी, 2 तासाच्या मिनिमम 2 तास तरी तुमची मराठी असली पाहिजे. आणि बाकीचा रिमेनिंग टाइम आहे तुमचा, जो रिमेनिंग टाइम आहे जितका असेल, दुपार असेल, संध्याकाळी, तुम्हाला काय करायचं ते करा. GS करा त्याच्यामध्ये. मग तुम्हाला ठरलेले ते बुक्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मॅथ सोडवायचं असेल तर सोडवा. तुमच्या इथं मॅथ रिझनिंग कंबाईन मुख्यला पण आहे, राज्यसेवेला मुख्य तसंच येतं, बरोबर. सॉरी, राज्यसेवा पूर्व परीक्षेला सेम येतं कंबाईनचं असलेलं. 15 मार्काला तुम्हाला कंबाईनच्या मुख्य परीक्षांना पेपर 2 मध्ये काय तर तुम्हाला मॅथ आणि रिझनिंग आहे. त्याच्यामुळे तुम्ही मॅथ आणि रिझनिंग करू शकता. तिच्यासाठी बेस्ट बुक्स जर तुम्हाला बोलायचे असतील, अभिनव पब्लिकेशनचे 2 पुस्तक आहेत किंवा सचिन ढवळे सरांचे पुस्तक आहेत. सचिन ढवळे सरांचं पुस्तक घेण्याचं बेनिफिट हे होतं की त्यांचे व्हिडिओ लेक्चर युट्यूब वरती तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि ते लेक्चर म्हणजे तुम्हाला फुकट क्लास एक भेटतो. तुम्हाला परीक्षा म्हणजे 2 पार्ट भेटून जातील की तुम्हाला व्हिडिओ लेक्चर एक भेटणार आहेत, बरोबर. आणि त्यासोबत तुम्हाला प्रॅक्टिस करायला त्यांनी सांगितलेल्या ट्रिक्स वगैरे तुम्हाला पुस्तकातनं त्या भेटणार आहेत. ते बेस्ट पुस्तक तुमच्यासाठी होईल. किंवा तुम्ही जर अभिनव पब्लिकेशनचा असेल तर अभिनव पब्लिकेशनचं पुस्तक वाचू शकता. आता हिस्ट्रीच्या बाबतीत आधुनिक भारताचा हिस्ट्रीसाठी जर विचारत असेल तर तुम्ही आधुनिक भारतासाठी कोळंबे सरांचं बुक वाचा. कोळंबे सरांचं बुक्स वाचा. मी खूप तुम्हाला कोळंबे सरांचे पुस्तक म्हणतो, कारण टू द पॉइंट एकमेव पुस्तक मार्केटमध्ये तेच आहेत. टू द पॉइंट, तुम्हाला काहीतरी देणारे, त्याच्यामुळे मी ते सांगतोय. आता आपला विषय चालू होता पेपर 2 आणि कंबाईन मुख्य आणि राज्यसेवा. तुम्हाला GSचे जे बुक्स दिलेले आहेत ते राज्यसेवा म्हणजे तुमच्या सगळ्या मेन्सच्या बाबतीत आहेत, सगळ्या मेन्सला यूज होणारे आहेत. फक्त PSI वाल्या मुलांनी एक कोणतंही पुस्तक घ्यायचं मार्केटमधलं उचलून जे लॉचं आहे, आणि अगोदर तुम्ही आयोगाचे आलेले सगळे प्रश्न सोडवायचे आणि नंतर मग काय करायचं की ते लॉचे पुस्तकं वाचायचं. माझ्या जे नोट्स आहेत लॉच्या मी ते शेअर करणार आहेच, आपल्याला सगळ्यांना शेअर करेनच. त्याच्यानंतर तुमचा आता GS2 म्हणजे कंबाईन मुख्यवाल्यांनी आणि राज्यसेवा फ्री कसं ऍडजस्ट करायचं ते तुम्हाला सांगितलं. 60% भाग हा तुमचा मराठी इंग्लिश. नाही, माझ्याकडे प्रॉब्लेम नाहीये आवाजासाठी, कारण माझ्या साईडला फोन आहे दुसरा, त्याच्यातनं ऐकतोय मी. ओके. कंबाईन मुख्यला आहात प्लस राज्यसेवा पूर्व पण टार्गेट करायचे. त्यांनी 60-40 सेंट्रल सेक्टर स्कीम किंवा केंद्र पुरस्कृत योजना
राबवायची. 60% भाग म्हणजे सकाळचा पूर्ण भाग मराठी आणि इंग्लिश जीव तोडून करायचा आणि बाकी रिमेनिंग दिवसभर मग तुम्हाला जो जीएस पार्ट करायचा आहे तो जीएस पार्ट करायचा. मग त्याच्यामध्ये लॉ असतील, PSI वाल्यांनी लॉ टार्गेट करा, त्याच्यानंतर बाकीच्यांनी मग ASO वाल्यांनी टार्गेट करा. तुम्हाला जे बेसिक बुक सांगितलेत सगळ्यांना व्यवस्थित न्याय द्या प्रत्येक विषयाला आणि तुमचा चांगला अभ्यास तो कंटिन्यू राहू द्या. बरोबर, तो कंटिन्यू असू द्या. फक्त 60-40 हा फॉर्म्युला कंटिन्यू ठेवा. आता त्यासोबतच बाकीच्या पण खूप ऍड येत राहतील, त्याच्यामुळे तुमचं मराठी इंग्लिश चांगलं असलं पाहिजे. आता मराठी आणि इंग्लिशला तुम्ही काय करायला पाहिजे, त्याचं बुक काय असले पाहिजेत. आता मराठीच्या बाबतीत जर तुम्ही क्लास लावलेला असेल, मोस्ट ऑफ द मुलं क्लास लावतात, जॉईन करतात. जो क्लास असेल त्या क्लासच्या नोट्स, जो क्लास लावलेला असेल त्या क्लासच्या नोट्स आणि तुम्हाला भेटत असलेलं, म्हणजे जर क्लास लावलेला नसेल तर तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं बुक करू शकता. बाळासाहेब शिंदे सरांचं बुक्स, आणि जर तुम्ही नोट्स असतील तुमच्या क्लासच्या, तुम्ही क्लास केलेला असेल तर त्या नोट्स करा. सोबत इतकंच केलं तर होतं का, इंग्लिश तर नाही होत, सोबत तुम्हाला PYQ पाठ करावे लागतात. मी PYQ सोडवा म्हणत नाही, PYQ पाठ, कारण मी समोर बघितलेले उदाहरणं आहेत. आम्ही जे केलं नाही, ज्या कारणामुळे आज राज्यसेवेतून बाहेर आहोत, ते कारण म्हणजे PYQ पाठ न करणं, फक्त सोडून द्यायचं, त्याच्यावर विचार न करणं. जे मुलं विचार करतात PYQ वर आणि पाठ करतात PYQ, ते आमच्यापेक्षा 10 ते 15 मार्क प्लस असतात इंग्लिशमध्ये, आणि ते म्हणजे खूप मोठं असतं. तुम्हाला बाहेर राज्यसेवेतून बाहेर पडण्यापासून इन करतं. इन असाल तर तुम्हाला क्लास 1चं क्लास 1 करतं, क्लास 2चं ते पूर्ण मराठीवरती आणि इंग्लिशवरती आहे. तुमच्या समोर उदाहरण तुम्हाला जो बोलतोय तोच माणूस सांगतोय, कारण मला मराठी इंग्लिशमध्ये कंटिन्यू राज्यसेवेला 57, 60, 62 अशाच प्रकारे येतात. आणि ह्या वेळेस जे तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगतो की 5 तासाची, ती स्वतः मी फॉलो करतोय, तेच तुम्हाला शेअर करतोय. कारण जे आतापर्यंत चुका केलेल्या त्या न चुका करता आपण फॉलो केलं पाहिजे. जीएसच्या बाबतीत तुम्ही कितीही जीएस करा, तुम्हाला स्पीड तेच असते, तुम्हाला रिवाइजच करायचं आहे. आणि म्हणजे इंग्लिश जर तुम्ही विचार केलात नोट्स तुमच्या क्लासच्या असेल तर दुसरं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, किंवा तुम्हाला जे आवडतं मार्केटमध्ये जे तुमचा कमांड आलेला असेल ते पुस्तक, आणि PYQ पाठ करणे, बरोबर, सोडवत राहायचं, PYQ पाठ करायचं. आणि जर मार्केटमध्ये अवेलेबल असेल PYQ अनालिसिसचं पुस्तक, तर ते तुम्ही तुमच्याकडे ठेवू शकता आणि ते कंटिन्यू वाचत राहू शकता. बरोबर, त्यासोबत 2-3 असे व्हिडिओ आहेत युट्यूबवरती, एकदम बेसिक म्हणून एक युट्यूब चॅनल आहे जे उत्तर भारतीय आहे. त्याच्यामध्ये अरिहंत पब्लिकेशनचं जे पुस्तक आहे SP बक्षी सरांचं, ते खूप मस्त पद्धतीने त्यांनी एक 20-25 तासामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. जर तुम्ही क्लास लावलेला नसाल तर ते तुम्ही व्हिडिओ अवश्य पहा. आणि दुसरे एक आहे अनअकॅडमीचं मॅरेथॉन लेक्चर म्हणून, एक 3 ते 4 लेक्चर आहेत 12-12, 13-13 तासांचे. ते तुम्ही 5-6 वेळेस पाहिलेत ना तरी सुद्धा तुम्हाला क्लास लावायची आवश्यकता नाही. मॅरेथॉन लेक्चर म्हणून कमीत कमी 12 ते 13 तासांचे लेक्चर आहेत, एक पूर्ण इंग्लिशचं ग्रामर त्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. हे 2 व्हिडिओ जे एकदम बेसिक युट्यूब चॅनल आहे, आणि दुसरं मॅरेथॉन इंग्लिश मॅरेथॉन लेक्चर. तुम्ही दुसरे इकडचे तिकडचे लेक्चर बघण्यापेक्षा हे तुम्ही पार्ट करून दररोज 2-2, 3-3 तासाचे अभ्यास करू शकता. कारण कंटिन्यू ऐकत राहिल्यानंतर तुमचं इंग्लिश इझिली होऊन जाईल. जे मी स्वतः करतोय जे तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. एकदम बेसिक चॅनल युट्यूबवरचं आहे. तुम्हाला SP बक्षी सरांचं सगळंच ते अनालिसिस करून देतात. व्होकॅब्लरी असेल, त्याच्यानंतर त्याच्यातले एक्सरसाइज असेल, ते छान घेतात एक्सप्लेनेशन. त्यासोबत दुसरं मॅरेथॉन इंग्लिशचे लेक्चर 12-12, 13 तासाचे तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर मी स्वतः एक मराठीची लेक्चर सिरीज चालू केलेली होती, त्याला काही चांगला प्रतिसाद भेटला नाही, त्यामुळे मी ते बंद करून टाकलेली आहे. आता मराठीच्या बाबतीत तुम्ही काय फोकस केलं पाहिजे, वाळंबे सरांचं, मोरा वाळंबे सरांचं पुस्तक, आणि जर तुम्ही ज्या क्लास केलेला असेल, क्लास करत असाल त्या नोट्स, वाळंबे सरांचं पुस्तक आणि त्या नोट्स. आणि इंग्लिशच्या व्होकॅब्लरीच्या बाबतीत दुसरं काही करू नका. बाळासाहेब शिंदे सरांचं नवीन जर पुस्तक तुमच्याकडे असेल, नवीन म्हणजे सगळ्यात लेटेस्ट जी त्यांची आवृत्ती आहे, 9-8-9च्या नंतरची जर आवृत्ती तुमच्याकडे असेल
एडिशन असेल ती 9च्या नंतर 9वी एडिशनच्या नंतर, तर त्यांनी खूप मोठी वोकॅब्युलरी दिलेली आहे, ते करा. त्याच्या व्यतिरिक्त काहीही करायची आवश्यकता नाही. इंग्लिशच्या बाबतीत पूर्ण झालेलं आहे. मराठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक, ज्यानंतर तुम्ही जर क्लास केला असेल तर क्लासच्या नोट्स आणि त्यासोबत तुमचे PYQ, मार्केटमधलं जेही PYQ ते पाठच टाईप करायचं पुस्तक, आणि फक्त PYQ सोडायचे नाहीत, तर बाकीचे जे 4 ऑप्शन्स असतात ते काय आहेत, त्याचं उत्तर काय येतं, हे प्रत्येक वेळेस आपण घोकत राहायचं किंवा मनाला स्वतः बोलायचं. हे झालं तुमचं मराठी इंग्लिशचं 60% मधला दिवसाच्या प्रत्येक वेळेसचा प्लॅन. तिच्यानंतर क्वेश्चन पाठ करायचं म्हणजे काय, तर क्वेश्चन कंटिन्यू 5-6 वेळेस जर तुम्ही सोडवलात तर तो आपोआप तुम्हाला लक्षात राहतो, त्याचं उत्तरच कळायला लागतं. पाठ करणं म्हणजे तेच की तुम्ही जास्तीत जास्त वेळेस सोडवणं, त्यालाच आपण पाठ करणं म्हणतो. की 1-2 वेळेस सोडवलं की आपण म्हणतो की हा, मी 2 वेळेस माझे PYQ सगळे सोडून झालेले आहेत. परंतु ते जर परीक्षेला रिपीट झाले, प्रत्येक पेपरमध्ये जर 30 क्वेश्चन असतील कंबाईनला आणि 50 क्वेश्चन जर राज्यसेवेला असतील प्रत्येक मराठी आणि इंग्लिशचे, त्यातले 12 ते 13 क्वेश्चन हे रिपीट असतात. म्हणजे अगोदर आयोगाने ते विचारलेले असतात, आणि जर ते चुकत असतील आपले, तर आपण रेसमधून बाहेर आहोत. आपण रेसमधनं बाहेर आहोत. इंग्लिश तुम्ही युट्यूबचं जे चॅनल म्हणतोय मी, ते एकदम बेसिक, मी आपल्या चॅनलवरती लिंक शेअर करतो. ओके, आता थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आलेला होता. नेटवर्कचा प्रॉब्लेम होता, बाकी नाही, सॉल्व्ह झालेला आहे आता. ओके, मराठी आणि इंग्लिश झालं आपलं. तुम्हाला GS तर सांगितलेलंच आहे. आणि आता तुम्ही राज्यसेवेच्या शेवटी काय करणार, बरोबर. तुम्ही GS मध्ये कंबाईनला मुख्यला असाल तर तुम्हाला मॅथ आणि रिजनिंग करणंच आहे, बरोबर. मॅथ आणि रिजनिंग करणं आहे. आणि तुम्ही CSAT बाबत काय करणार, कारण जर प्री पास व्हायचे असेल तर तुम्हाला 110 प्लस असलं तुम्ही प्री पास होऊ शकता. पास व्हायचं असेल तर 100 मार्क तरी मध्ये तुम्हाला बोर होत असेल किंवा सीचा अभ्यास करायची इच्छा झाली तर एकच करायचं, आयोगाचे सगळे प्रत्येक जे बॅक इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते फक्त सोडवत राहायचे. दररोज 1-2 बाकी काहीही करू नका सध्या, बरोबर. आणि डिसेंबर महिन्यात पूर्ण दर एक कोणाचीही एक व्यक्तीची नाही तर वेगवेगळ्या क्लासच्या दररोज, म्हणजे डिसेंबर महिन्यात 2 तास हे, म्हणजे तुम्ही त्यावेळेस कंबाईनच्या मुख्य असू द्या, तुमच्या काही असू द्या, तुम्ही फक्त 2 तास काय करायचं डिसेंबर महिन्यामध्ये CSAT ला द्यायचे पूर्ण. तुम्ही मॅथ आणि रिजनिंग करताय असं कन्सिडर करतोय आपण, कारण तुम्ही कंबाईन मुख्यला 15 प्रश्न येतात. तुम्हाला CSATचं स्वतःचं CSAT स्ट्रॉंग करण्यासाठी, स्वतःचं CSAT स्ट्रॉंग करण्यासाठी डिसेंबर महिन्यामध्ये 1 डिसेंबर पासून तुम्ही दररोज तुम्ही 2 तास 3 ते 5 या वेळेत कोणत्याही क्लासची आन्सर काय प्रश्नपत्रिका आणायची आणि ती सोडवायची आणि फेकून द्यायची, किंवा तुम्ही अनालिसिस केलं न केलं तरी चालतंय. फक्त अनालिसिस काय करायचं की तुम्ही आयोगाच्या आतापर्यंत आलेले जे प्रश्न आहेत 7 ते 8 ज्या प्रश्न आले आहेत त्याचं अनालिसिस करायचं ज्यावेळेस तुम्हाला बोर होईल त्या वेळेस, बरोबर. तुम्ही हे सगळं करत असताना तर तुम्ही मग प्रत्येक वेळेस, आता मग हे इतकं सांगतोय तर तुम्ही कसा फ्लो घेतला पाहिजे, तुमची जोपर्यंत पेपर डिसेंबर मध्ये होऊ शकतो, कंबाईन मुख्यचा पहिला पेपरच्या मिड मध्ये होऊ शकतो, तोपर्यंत तुम्ही 60 चालू राहू द्या, 60-40 होऊ द्या. GS तुम्ही करताय ते करत राहा. तुम्ही अनसियंट मिडियलचा जास्त जर अनसियंट आणि मिडियलचा जो भाव करून घेताय तो अजिबात करायची गरज नाही. 11वीचं एक पुस्तक आहे महाराष्ट्र, खूप चांगलं मिडियल आणि अनसियंट साठी आणलेलं आहे, ते तुम्ही वाचत, म्हणजे परीक्षेच्या 8 दिवस वाचा. युट्यूब वरती भरपूर लेक्चर आहेत अनसियंट आणि मिडियलचं. एक मॅरेथॉन लेक्चर ऐकायचे 1-2-3, फक्त ऐकल्यानंतर ना त्याला रिपीट करायचं. एखादं लेक्चर जर तुम्ही ऐकलं, समजा तुम्ही अनअकॅडमी कुठल्या तरी एखाद्या चॅनलवरती अनसियंटचं 3 ते 4 तासाचं तुम्हाला लेक्चर दिलेलं, तुम्ही एक वेळेस ऐकतात तर ते रिपीट ऐकायचं.
एक वेळेस मध्ये काही समजत नाही, रिपीट ऐकायचं. तुम्ही पहिल्या वेळेस जर स्पीड 1.25 ने करून ऐकला, तर दुसऱ्या वेळेस त्याचं 2 स्पीड किंवा 1.5 किंवा 1.75 ऐकायचं. कोणतेही व्हिडिओ बघत असाल तर 2 ऐकायचे 2-3 वेळेस, तर त्याचा फायदा होतो. नाही तर तुमचा फक्त तो वेळ जातो किंवा टाइमपास होतो. हे तुम्हाला येत नाही. त्याच्यामुळे कोणतीही जर व्हिडिओ ऐकत असाल तुम्ही, तर ते कमीत कमी 2+ वेळेस ऐकत राहा. आता सध्या टार्गेट ठेवा, पेपर पहिला होईपर्यंत कंबाईन मुख्यचा पहिला पेपर जे मुख्य परीक्षेला आहेत त्यांनी पहिला पेपर होईपर्यंत 60-40 हा फॉर्म्युला फॉलो करा. जे कंबाईन मुख्यला नाहीत, कोणत्याच मुख्यला बसत नाहीत, त्यांनी सध्या टार्गेट तुम्हाला जे बेसिक बुक्स दिलेले आहेत पाठीमागे मी शेअर केले आपल्या ग्रुपवरती, ते तुम्ही पाहून घ्या. बरोबर, ते तुम्ही कंटिन्यू पाहून घ्या किंवा ते POIQ सोडवत राहा. आणि तुम्ही आता जास्त सॅटवर पण दररोजचा एक 3 ते 5 सॅटला देत राहा, ज्यांनी जे कोणत्या मुख्य परीक्षेला नाही सध्या. बरोबर, कोणत्याच मुख्य परीक्षेला नाहीत, राज्यसेवा नाहीत किंवा कंबाईन मुख्याला नाहीत, कोणत्याच नाहीत, त्या विद्यार्थ्यांनी संध्याकाळी दुपारी 2 ते 5 हा 3 तासाचा वेळ आहे, तो तुम्ही पाहिजे. बाकी दिवसभर तुम्ही GS बोर होत असेल, एखादा तास तुम्ही इंग्लिश करू शकता. बरोबर, एक तास दररोज इंग्लिश 1 तास आणि मराठी 1 तास तुम्ही आता करा. कारण ज्या MPSC सोडून इतर ज्या कोणत्या परीक्षा असतील त्यामध्ये पण तुम्हाला म्हणजे तिथं पण तुमचं काहीतरी लागतं. सकाळी लायब्ररीत गेल्यानंतर कंप्लीट घड्याळ लावून 1 तास घड्याळ हे तुम सॉरी सगळ्यांना, नेटवर्क प्रॉब्लेम आलेला होता. सगळ्यांना सॉरी, नेटवर्क प्रॉब्लेम आलेला होता. इकडं लाईट गेलेली आहे, त्यामुळं राउटर बंद झालं आणि मोबाईलचा नेटवर्कला कनेक्ट होण्यासाठी थोडा वेळ लागला. ओके, जे कंबाईनला नाहीत, ज्या कंबाईन मुख्य परीक्षेला नाहीत, त्यांनी 60-40 न फॉलो करता 1 तास मराठी आणि 1 तास इंग्लिश हे टार्गेट ठेवा. आणि बाकी दिवसभर तुम्ही GS आणि दुपारी 2 ते 5 मध्ये तुम्ही CSAT करा. तुम्ही राज्यसेवेला पण असाल, सगळ्या परीक्षेसाठी तुमचा बेसिक प्लॅन तयार झालेला असेल. हे तुमचं असा शेड्यूल असू द्या, जो माझा पण आहे किंवा मी स्वतः असं फॉलो करतो. तो आता तुमचे जे बेसिक प्रश्न आहेत, कोणाला काय प्रश्न असतील ते तुम्ही मला मेसेज करत राहा, मी त्याचे उत्तर देत राहीन. ओके, जे प्रश्न आहेत ते पाहून घेतो आणि मग आपलं सर स्टेट टेल रिगार्डिंग अँड स्टेट हिस्ट्री अँड स्टेट बोर्ड ऑफ सायन्स इनफ. हा, सायन्सच्या बाबतीत तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही जे पुस्तक वाचत असाल ते वाचा आणि स्टेट बोर्ड वाचा. आणि CNच्या बाबतीत राज्य शासनाचं 11वीचं पुस्तक आलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काहीही करू नका. CSAT बद्दल दररोज शेवटचा डिसेंबर महिना दररोज एक म्हणजे 30 पेपर तुमचे सोडून झाले पाहिजेत CSATचे, ते कोणत्याही क्लासचे असो. आणि आतापर्यंत आलेले 8 क्वेश्चन जे आहेत MPSCचे CSAT बद्दल, ते तुमचे 4 ते 5 वेळेस सोडून झालेले पाहिजेत. तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट असू द्या, कोणताही अटेम्प्ट असू द्या, तुमचं जर व्यवस्थित प्लॅन असेल तर कधीही होऊन जातं, काही प्रॉब्लेम येत नाही. कंबाईनच्या ऍड बद्दल सध्या फिरतंय, न्यूज फिरते, त्याच्यानुसार फेब्रुवारीमध्ये ऍड होणार आहे असं म्हणतायत. ओके, इंग्लिश ग्रामर बद्दल तुम्हाला सांगितलेलंच आहे.
सॉरी, तुम्हाला आवाज आला नाही वाटतं. डिसेंबरमध्ये होऊ शकते. पेपर पहिल्याची शक्यता आहे किंवा जानेवारीमध्ये. अकरावीचे एनसाठी जर तुम्ही वाचत असाल, 11वी एनसाठी जॉग्राफी, तर तुम्हाला काही वाचायची गरज नाही. फिजिकलसाठी एकदम बेस्ट आहे. 41.25 ओपनचे मार्क आहेत. तर PSI करू का? तुम्ही PSI करा. सोबत तुम्हाला जो दिलेला आहे तो प्लॅन जास्त ठेवू द्या. 60-40 फॉलो न करता तुम्ही 50-50% वेळ द्या. हा, भेटून जाते सर्टिफिकेट. जर तुम्ही जास्त वेळ फॉलोअप घेतला ना, तुम्हाला 2 ते 3 दिवसात सर्टिफिकेट भेटून जातं. ऍड बद्दल वगैरे विचारू नका. ऍड ते आयोग काम आहे. तुम्ही फक्त अभ्यासाच्या बाबतीत विचारा मला. इंग्लिशमध्ये मार्क येत नाहीत, मला स्वतःला पण येत नाहीत. तर तुम्ही जास्त मला फॉलो करा, की क्लास असेल तर क्लास जॉईन करा. दररोज 3 तास तरी इंग्लिशला द्या, वाढतात आपोआप मार्क. टेस्ट सिरीज दिल्यानंतर आता समजतंय की जास्त वेळ दिला तर येतात. एम लक्ष्मीकांत वाचलेला असेल तर वाचायची आवश्यकता नाही. तुम्ही नोकरी करत असताना जर तुम्ही नोकरी करत असताना जर स्टडी करत असाल, तर तुम्ही टार्गेटेड स्टडी केला पाहिजे. राज्यसेवा करत असाल तर पूर्ण राज्यसेवा फोकस करा. कंबाईन करत असाल तर पूर्ण कंबाईन फोकस करा. सगळ्या एक्झामचे टार्गेट ठेवू नका. इंग्लिश फक्त राज्यसेवा करत असाल तर 4 ते 5 तास तुम्ही सीसॅट द्या आणि बाकीचा टाइम तुम्ही GS द्या. न्यू नॉन क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर दिलेलं असतं त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या शेवटी दिलेलं असते की तुम्हाला कोणत्या वर्षापर्यंत ते व्हॅलिड आहे. तुम्ही 56.75 असेल तर सगळ्या मेन्सला आहात. काही सांगायची गरज नाही, तुम्ही अभ्यास करत राहा. सर, मला 47 मार्क आहेत PSI OBC. 100% गॅरंटी नाही देता येणार 47 म्हणलं तर, पण तुम्ही तयारी करत राहा. मराठी इंग्लिशची तुम्ही सेकंड की पर्यंत तयारी करत राहा. हा, मी ते SP बक्षी सरांचे जे इंग्लिशचे व्हिडिओ आहेत ते मी नक्की शेअर करेन. आपल्या कंबाईनसाठी जे बेसिक नोट्स आहेत ग्रुपवरती, चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील. तुम्ही जे फाईलमध्ये शेवटी पहा. भूगोलच्या नोट्स आहेत, इकॉनॉमिक्सच्या नोट्स आहेत, त्यासोबत तुम्हाला अर्थशास्त्राच्या आणि राज्यशास्त्राच्या नोट्स भेटून जातील आणि सायन्सच्या पण नोट्स तुम्हाला अवेलेबल आहेत. एसओ मुख्यसाठी कोळंबे सरांचं बुक आहे, सफिशियंट आहे का? सध्या टार्गेट तेच ठेवा आणि बेसिक जे जिल्हा प्रशासन असेल ते राज्यसेवा मेन्सचे जे पुस्तक आलेले आहे त्याच्यातनं करून घ्या. 42.50 आहे. तुम्ही बिंदास PSIच्या तयारीला लागा. 50 स्कोर आहे. तुम्ही सगळ्या मेन्सला बसणार आहात, करा. PSI लॉच्या नोट्स अवेलेबल आहेत माझ्याकडे. जमलं तर मी एक वीकेंड बॅच पण घेणार आहे. बघू टाइम भेटला तर राज्यसेवा मेन्सच्या नंतर 8 ते 9 दिवसाची. हो, नक्की शेअर करेन. फास्ट ट्रॅक बॅच पण कंडक्ट करायची आहे आपल्याला. ते जे प्रत्येकाला खूप त्याचा फायदा होईल असं, जे कमी वेळामध्ये जास्त प्रोडक्टिव्ह. बाकी अभ्यासाच्या रिलेटेड ज्याचे प्रश्न असतील, जे मार्काच्या रिलेटेड प्रश्न टाकू नका. तुम्हाला मी अगोदरच शेअर केलेला आहे. मराठीसाठी कोणत्या सरांचा क्लास लावावा? तुम्हाला जे चांगलं वाटतात, महेश पाटील सर आहेत वाटतं, एक 2-3 आहेत क्लासेस, ते जॉईन करू शकता तुम्ही. कंबाईंड डेट ह्या डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काळामध्ये कंबाईन पूर्ण होऊन जाईल. राज्यसेवा प्रीची फास्ट ट्रॅक बॅच चालूच करणार का? तर सध्या राज्यसेवा मुख्य असल्यामुळे
ते काही मला करता येणार नाही. जमलं तर बघूया आपण. कंबाईन प्री साठी बॅच चालू आहे का? होती आपल्या अगोदर, सध्या नाहीये. त्याच्यानंतर आपलं राज्यसेवा प्री झाल्यानंतर कंबाईन प्रीची बॅच आपण घेणार आहोत. ज्यांना 59 मार्क आलेले आहेत कंबाईन मध्ये त्यांनी फोकस केला पाहिजे कंबाईनच्या मेन्स वरती. तुम्हाला राज्यसेवा सहज जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही 60-40 फॉलो करा फॉर्म्युला, तुम्हाला सगळ्या पोस्ट भेटून जातील. 2-3 जर 1-2 पोस्ट जर व्यवस्थित क्लिअर झाल्या, स्टे वगैरे एसओ वगैरे, तर तुमचं टेन्शन राहत नाही आणि तुम्हाला वेळ आहे भरपूर राज्यसेवेला. तुम्ही जास्त 60-40 फॉलो करा. एनटीसी फिमेल 46, ओबीस फिमेल एनटीसी 46, पीएसआय ला तर 100% असाल. एसओचं सांग, एसटीआयचं सांग, एसटीआय असू शकतं, एसओचं शक्यता कमी आहे तुमची. कंबाईनला असाल तुम्ही. आणि मुलींनी ज्या वेळेस तुम्ही विचार करताय, तर तुम्ही हाईट वगैरे सगळं तुमचं व्यवस्थित म्हणजे 157 प्लस असेल तरच त्यांनी फोकस करा. आणि शेवटी खूप चांगला अभ्यास करून मग आपण हाईट मुळे बाहेर पडतो, ते जास्त टेन्शन देणारं असतं. त्यामुळं आपला मार्क इकडे कसे वाढतील ह्याच्यावरती फोकस करा. तुमचे काय बेसिक प्रश्न असतील? तुमचे काही प्रश्न असतील तर ते सध्या मेसेजला लवकर रिप्लाय देता येत नाही मला, म्हणून आपण लेक्चर घेतलेलं होतं. आजच्या लेक्चर बद्दल तुमचे अभिप्राय नक्की कळवा. त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मेसेज करून ठेवा. आम्हाला वेळ भेटला तसं मी रिप्लाय देतो. त्याचा अर्थ असा समजू नका की मी रिप्लाय देत नाही. एक वेळ लागतो, सगळे 70-60 मेसेज पडलेले असतात, सगळ्यांना त्याचे त्याचे व्यवस्थित उत्तर द्यायला वेळ लागतो. त्यामुळं थोडं लेट होतं. आणि राज्यसेवा मुख्य झाल्यानंतर तुम्हाला वेळ देण्यात येईल, त्याची काळजी करू नका. बाकी लेक्चर बद्दल तुमचे अभिप्राय नक्की कळवा. आजच्या लेक्चरची जे ऑडिओ असेल ते मी ग्रुपवरती शेअर करेन किंवा युट्यूबवरती शेअर करेन. आपला एमपीएससी ग्रो टुगेदर याच नावाचं युट्यूब चॅनल आहे, तिथं शेअर करेन. तुम्ही ते नक्की तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा, त्याचा फायदा होईल सगळ्यांनाच. ओके. मी आता लेक्चर आपलं आजचं जे झालेलं होतं सेशन एंड करतो. एंड करा, तुम्ही थोडं मला मेसेज करा म्हणजे मला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, एंड करतो. थँक्यू.